नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत या व्हिडिओमध्ये इयत्ता 3री ते 5वी साठी वाचन कौशल्यांतर्गत येणारा अध्ययन स्तर क्रमांक 13 विद्यार्थ्यांना कसा साध्य करता येईल याविषयी चर्चा करणार आहोत। स्तर क्रमांक 9 ते 12 आपण अभ्यासले आहेत आणि त्याद्वारे बालकास परिचित अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरांसह तयार झालेली लहान वाक्य वाचता येतात। त्यापुढील पुढचा स्तर क्रमांक 13 वर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात। वाचन स्तर क्रमांक 13 अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह व अवरोहासह योग्य गतीने आकलनासह वाचतो। अचूकपणे वाचतो। अचूकपणे वाचणे म्हणजे न अडखळता योग्य उच्चारांसह वाचणे होय। विरामचिन्हांसह वाचतो। बालकास विरामचिन्हांचा संबोध स्पष्ट आहे। वाक्यातील विरामचिन्हानुसार वाक्यातील भाव ओळखून तो वाचन करतो। स्वल्पविराम, थोडा अवकाश, पूर्णविराम, अवकाश, प्रश्नचिन्ह, प्रश्नार्थक भाव, उद्गारवाचक चिन्ह, त्यामध्ये आनंद अरे वा, दुःख अरे रे, संवेदना अहो, आश्चर्य अरे, एकेरी अवतरण चिन्ह, ठळक बाब, दुहेरी अवतरण चिन्ह, संवाद, हा भाव समजणे संबोध विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे। प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचारणाऱ्या शब्दावर जोर द्यावा। उदाहरणार्थ, तू कुठे जातोस? आंबा कोणी खाल्ला? पुस्तक कुठे आहे? तू काय करीत आहे? यानंतर आरोह अवरोहासह वाचतो। आरोह म्हणजे आवाजातील चढ, अवरोह म्हणजे आवाजाचा उतार। यातून कोणत्या शब्दावरती जोर द्यावा, आवाजाचा चढ कुठे असावा, आवाजाचा उतार कुठे असावा, हे संबोध बालकास समजले पाहिजेत। येथे बालकाचा वर्ग, वयोगट व त्याची बौद्धिक वाचिक क्षमता नुसार त्याची गती अपेक्षित आहे। आकलनासह वाचतो। यात बालकास वाचन करतानाच त्या वाक्याचा अर्थ कळतो, आकलन होते। त्या अनुषंगाने त्याचे वाचनातील संबोध येतात व भाव स्पष्ट होतात। आता आपण एक अपरिचित मजकुराचे उदाहरण पाहूया। श्यामची मैत्रीण सुधा घरी आली होती। चल सायकल चालवायला जाऊया। आता लगेच? श्याम म्हणाला। हो लवकर येऊ, राधा बोलली। बरं चल, म्हणत श्यामने सायकल काढली। आता आपण आणखी एका अपरिचित मजकुराचे उदाहरण पाहूया। आम्ही सर्व शिक्षक आणि विद्यार्थी शाळेच्या सहलीसाठी एका ऐतिहासिक किल्ल्यावर गेलो होतो। तो भव्य किल्ला पाहून मला खूप आश्चर्य वाटले। वाटेत हिरवेगार शेते, उंच डोंगर आणि खळखळणारे ओढे होते। निसर्गाचे रूप किती मनमोहक होते। किल्ल्यावर आम्ही खूप खेळलो, मजा केली आणि नवीन माहिती मिळवली। तुम्ही तुमच्या शाळेच्या सहलीमध्ये कुठे गेला होता? या पद्धतीने बालकास संबोध स्पष्ट झाले की वाचन स्तर क्रमांक 13 साध्य करता येईल। काही भाषिक उपक्रम व अपरिचित उतार्यांसह आपण पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत इयत्ता 3री ते 5वी वाचन स्तर क्रमांक 13 अंतर्गत मागील व्हिडिओमध्ये आपण अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोहासह योग्य गतीने आकलनासह वाचतो याविषयी समजून घेतले होते। या अध्ययन स्तराच्या प्रभुत्व पातळीपर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी आणखी आपण कोणकोणते खेळ, कृती यांची मदत घेऊ शकतो ते या व्हिडिओमध्ये पाहूयात। आपण प्रथम एक भाषिक खेळ घेऊ, विराम ओळख शर्यत। शिक्षकांनी फळ्यावर विरामचिन्हांसहित उदाहरणार्थ पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, छोटी वाक्य लिहावीत। 2 विद्यार्थ्यांना फळ्यासमोर बोलवावे। शिक्षकांनी वाक्य वाचण्यास सांगितल्यावर विद्यार्थ्यांनी गतीने ते वाचावेत आणि वाक्याच्या शेवटी जे विरामचिन्ह आले आहे त्याचे नाव मोठ्याने उच्चारायचे। उदाहरणार्थ, राहुल कोठे गेला? प्रश्नचिन्ह, बापरे किती मोठा साप आहे?
उद्गारवाचक चिन्ह. या भाषिक खेळाचा फायदा विरामचिन्ह वाचण्याची आणि विरामचिन्हानुसार थांबण्याची, उच्चार बदलण्याची सवय लागते. दुसरा खेळ बघूया, भावनांचे वाचन. काही लहान वाक्य कार्डे कागदावर लिहून ठेवावीत. उदाहरणार्थ, मी जिंकलो, तो कुठे गेला, आज शाळा आहे. विद्यार्थ्याने एक कार्ड उचलून त्यावर दिलेल्या विरामचिन्हासह आणि शिक्षकांनी सांगितलेल्या भावनेनुसार, उदाहरणार्थ आनंद, भीती, राग, प्रश्न, ते वाक्य वाचावे. उदाहरणार्थ, मी जिंकलो, मी जिंकलो. या भाषिक खेळाचा फायदा विरामचिन्हानुसार आरोह अवरोह वापरण्याचे आणि वाक्याचा अर्थ समजून ते व्यक्त करण्याचे कौशल्य विकसित होते. यानंतर आपण भाषिक खेळ बघणार आहोत, जोडी जमवा. स्तंभ अ मध्ये वाक्य, उदाहरणार्थ काल पाऊस पडला, रोहन सायकल चालवत आहे, सकाळ झाली. आणि स्तंभ ब मध्ये त्या वाक्यांचे चित्र, लहान वर्णन लिहावे. विद्यार्थ्यांनी वाक्य वाचून त्याचा अर्थ समजून अ आणि ब स्तंभामधील योग्य जोडी लावायची. या भाषिक खेळाचा फायदा वाचलेल्या मजकुराचा अर्थ अचूकपणे समजून घेण्यासाठी होतो व सराव होतो. यानंतर आपण भाषिक खेळ घेणार आहोत, जोडी जमवा. स्तंभ अ मध्ये वाक्ये, उदाहरणार्थ काल पाऊस पडला, रोहन सायकल चालवत आहे, सकाळ झाली. आणि स्तंभ ब मध्ये वाक्यांचे चित्र किंवा लहान वर्णने लिहावे. विद्यार्थ्यांना वाक्य वाचून त्याचा अर्थ समजून अ आणि ब स्तंभामधील योग्य जोडी लावायची. या भाषिक खेळाचा फायदा वाचलेल्या मजकुराचा अर्थ अचूकपणे समजून घेण्याचा सराव होतो. अचूक गती वाचन. आता या भाषिक खेळामध्ये आपण बघूया, एका मजकुरातील सोपे वाक्य विद्यार्थ्यांना 1 मिनिटात वाचायला सांगावीत. काल मी बागेत गेलो, तिथे मला एक अनोखा आणि चकाकणारा कीटक दिसला. तो काय आहे, मी मनात विचारले. त्याचे शरीर हिरवट आणि पंख पारदर्शक होते. इतका विलक्षण प्राणी मी यापूर्वी कधी पाहिला नव्हता. तो कीटक एक दुर्मिळ फुलावर बसला होता. त्याला बघून मला प्रश्न पडला, तो कोठून आला असेल बरं? यावर आधारित प्रश्न विचारावे. उदाहरणार्थ, कीटक कोठे बसला होता, कीटकाचे शरीर कसे होते. या भाषिक खेळाचा फायदा केवळ गतीने वाचन नव्हे, तर वाचलेल्या मजकुराचे आकलन करण्याची सवय लागते. यानंतरचा भाषिक खेळ आपण बघूया, वाक्य पूर्ण करा. शिक्षकांनी अपरिचित मजकुरातील वाक्य वाचायला सुरुवात करावी आणि एका महत्त्वाच्या शब्दापूर्वी थांबावे. उदाहरणार्थ, आजीने रमेशला एक छान दिले. या ठिकाणी विद्यार्थी बक्षीस किंवा पुस्तक असे शब्द वापरू शकतो. सकाळी चिवचिवाट होता, विद्यार्थी पक्ष्यांचा असे सांगतील. नदीला आला, विद्यार्थी पूर असा उत्तर देतील. विद्यार्थ्यांनी उर्वरित मजकूर वाचून आठवून तो शब्द भरून वाक्य पूर्ण करायचे. या भाषिक खेळाचा फायदा विद्यार्थी मजकुराचा अर्थ अंदाज लावणे आणि योग्य शब्द वापरून वाचन करणे शिकतात. यानंतरचा भाषिक खेळ आहे टोकन वाचन. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 10 टोकन, उदाहरणार्थ चिंचोके किंवा बटणे द्यावीत. प्रत्येक विद्यार्थ्याने मजकुरातील एक वाक्य आरोह अवरोहासह आणि अचूक विरामचिन्हांसह वाचायचे. चुकीचे वाचन, उदाहरणार्थ विरामचिन्हांकडे दुर्लक्ष झाल्यास 1 टोकन कमी होईल. सर्वाधिक टोकन असलेला विद्यार्थी विजेता होईल. या भाषिक खेळाचा फायदा वाचनात अचूकता आणि आत्मनियंत्रण वाढते. यानंतरचा भाषिक खेळ आपण बघणार आहोत, माझे वाचन तुझा प्रश्न. एका विद्यार्थ्याने मजकुरातील एक लहान परिच्छेद अचूकपणे वाचायचा. वाचन पूर्ण झाल्यावर दुसऱ्या विद्यार्थ्याने वाचलेल्या परिच्छेदावर आधारित एक साधे वाक्य किंवा प्रश्न विचारायचा. पहिला विद्यार्थी वाचन करेल, सकाळ झाली तेव्हा बागेत किती शांतता होती, नाही का? अनेक रंगांची फुलं पाहून तुम्हाला आनंद वाटला असेलच. मधमाशी त्या फुलांवर गुंजराव का करत असावी बरं? सकाळचा हा मनमोहक अनुभव रोज घेता येईल का? यावर आधारित दुसरा विद्यार्थी प्रश्न विचारेल, बागेत काय होती? या भाषिक खेळाचा फायदा वाचलेल्या भागावर
लगेच लक्ष केंद्रित होते आणि आकलनाचे कौशल्य वाढते. यानंतरचा भाषिक खेळ आपण बघणार आहोत. वर्तमानपत्र वाचन, दैनंदिन भाषेतील वाचन सराव. बाल वर्तमानपत्रातील उदाहरणार्थ बालमित्र किंवा स्थानिक वर्तमानपत्रातील शीर्षक किंवा 4-5 शब्दांची छोटी बातमी विद्यार्थ्यांकडून रोज वाचून घ्यावी. यामुळे अपरिचित शब्दांची भीती कमी होते. या सर्व भाषिक खेळांमुळे विद्यार्थ्यांना केवळ अक्षर ओळख न होता वाचन हे अर्थपूर्ण आणि अभिव्यक्तिपूर्ण प्रक्रिया आहे हे समजते. या व्हिडिओत सांगितलेले उपक्रम फक्त उदाहरण म्हणून दिले आहे. आपण यासारखे अनेक उपक्रम घेऊ शकता व वाचन स्तर क्रमांक 13च्या प्रभुत्व पातळीपर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ शकता. धन्यवाद.